गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत शासन स्तरावर मांडणी करण्यात येईल असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिवांनी आज गडचिरोली येथे स्पष्ट केले। आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक सचिव वीरेंद्र सिंग यांनी आपल्या उच्चस्तरीय चमूसह गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा 2 दिवसाचा सखोल आढावा घेऊन निरीक्षण केले। त्यांनी काल सायंकाळी गडचिरोली येथे आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली, तर आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली। तसेच त्यांनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था चर्च येथे भेट देऊन संवाद साधला। या दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव 15 दिवसाच्या वर प्रलंबित राहिल्यास तातडीने पाठपुरावा करण्याची सूचना सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। 15व्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत मंजूर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आणि निधी अभावी प्रलंबित राहिलेल्या योजनांसाठी त्वरित निधी मागणी करण्याची आवश्यकता असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले। कारण या निधीचा उपयोग करण्यासाठी आता केवळ 1 वर्ष शिल्लक राहिल्याने ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिकाधिक आयुष्यमान कार्ड तयार करण्यास प्राधान्य द्यावे। कोणत्याही रुग्णावर केवळ आयुष्यमान कार्ड प्रलंबित असण्याचे कारणास्तव उपचार थांबवले जाणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश सचिवांनी दिले। कोणत्याही परिस्थितीत कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये असे त्यांनी स्पष्ट केले। आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक बाबीचे दस्तऐवजीकरण करून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनाला त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गझलबिल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।